रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। माणगाव आणि इंदापूरमध्ये कोकणात जाताना आता गर्दी पाहायला मिळते। 7 ते 8 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। होळी सणासाठी निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकल्याचं चित्र आता पाहायला मिळते। दरम्यान येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। कोकणामध्ये होळी सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। मुंबईतील चाकरमणी या आपल्या लाडक्या सणासाठी कोकणात जायला निघालाय, मात्र त्यांना सामना करावा लागतोय तो वाहतूक कोंडीचा। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, ही रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दृश्य आहेत। इंदापूर आणि माणगाव या दोन शहरातला बायपास रखडल्यामुळे पर्यायी या दोन्ही शहरातून चाकरमान्यांना प्रवास करावा लागतोय। मात्र या दोन्ही शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे जवळपास 7 ते 8 किलोमीटर इतक्या लांबीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। हे सर्व कोकणवासीय तळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी आज साजरी होणाऱ्या होळीच्या सणासाठी चाललेले आहेत। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो। त्यामध्ये गावदेवीच्या पालख्या नाचवल्या जातात आणि अर्थातच वर्षातनं एकदा येणाऱ्या या सणाला आपल्या गावदेवीच्या पालखीला आणि होळीला नतमस्तक होण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात। मात्र रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, त्यातच माणगाव आणि इंदापूरचे रखडलेले बायपास याचा जबरदस्त फटका कोकणवासियांना कोकणात जाताना पाहायला मिळतंय। आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यातच उन्हाचा कडाका, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या या चाकरमान्यांचे हाल भयंकर होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।